हॅलो स्टुडंट्स, तिसरीच्या मंथन सराव प्रश्नपत्रिका 1 मधला पुढचा भाग बघूया आपण. द फॉलोइंग पिक्टोरियल ग्राफ गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ द ज्यूस शॉप अँड द व्हेरियस ज्यूस सेल. ऑब्झर्व इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे इथं आपल्याला ह्या पिक्चरमध्ये वेगवेगळे फ्रूट्सचे टाईप दिलेत आणि किती जण ते ज्यूस पितात हे सांगितले. तर बाय हाऊ मेनी मोर इज द नंबर ऑफ पर्सन ड्रिंकिंग द मँगो ज्यूस दॅन द पर्सन ड्रिंकिंग पायनॅपल ज्यूस. पायनॅपल ज्यूस पिणारे लोक आणि मँगो ज्यूस पिणारे लोक यामध्ये फरक विचारला आहे. तर पायनॅपल ज्यूस पिणाऱ्यांपेक्षा मँगो ज्यूस पिणाऱ्यांची संख्या कितीने जास्त आहे असं विचारले. इथं किती आहेत? 1 2 3 4. इथं 1 2 3 4 5 6 7. मग इथं 4 आहेत आणि इथं 7 आहेत. मग कितीचा डिफरन्स आहे? तर 3चा. ऑप्शन नंबर 4. For the Ganesh festival program in school, total rupees 900 were collected. Out of it, second standard collective rupees 128, first standard rupees 107, third standard rupees 283, and the remaining was given by fourth standard. How many total rupees does given by the fourth standard? इथं काय विचारले आपल्याला की सांगितले की सगळ्या मुलांनी शाळेतून काय केले? 900 रुपये जमा केले आहेत आणि त्यापैकी सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी दिलेले पैसे विचारले आहेत. मग फर्स्ट स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी किती रुपये दिले? तर सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी दिले होते 128 रुपीज. फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांनी 117 रुपीज आणि थर्ड स्टँडर्डच्या मुलांनी 283. मग विचारले की आपल्याला फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी किती दिले म्हणून. मग अगोदर काय करायचं? ह्या तिन्ही स्टँडर्डच्या मुलांनी दिलेल्या पैशाची आपण काय करायचं? ॲडिशन करायचे. 7 + 3 10, 10 + 8 18, 18ला 8, 1 कॅरी ओव्हर, 2 + 1 3, 4, 4 + 8 12, 1 1 1 3, 3 + 2 5, 528. मग आपल्याला काय काढायचं आहे? फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी किती रुपये दिले हे काढायचं आहे. तर आलेली अमाऊंट आपण काय करायचं? 900मधून लेस करायची. 900 - 528. तर आन्सर किती येतं? 10 - 2 10 - 8 2, 10 - 3 7, 370. आन्सर किती आलं? 372. ऑप्शन नंबर 4. म्हणजे फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी किती रुपये दिले? तर 372. काय केलं अगोदर आपण? बाकी 3 स्टँडर्डच्या मुलांनी किती रुपये दिले त्या सगळ्यांची इथे ॲडिशन केली आणि जी अमाऊंट आली ती टोटल आपण काय केली? जी एकूण टोटल दिली होती अमाऊंट त्या टोटलमधून आपण आलेला आन्सर लेस केलं म्हणजे मायनस केलं आणि जे आन्सर आलं ते फोर्थ स्टँडर्डच्या मुलांनी दिलेली रक्कम असं त्याचा आन्सर आलं. हाऊ मेनी नंबर्स इन द 13th टेबल इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे 13च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर आहे जो की कम्प्लिटली 5ने डिवाईड होतो? असे किती नंबर आहेत? तर आपल्याला इथं काय करावं लागेल? 13चा टेबल आपण लिहूया. तर 65 हा नंबर आपण कम्प्लीट डिवाईड करू शकतो 5न आणि 130. म्हणजे किती नंबरला डिवाईड करू शकतो? 13च्या टेबलमध्ये जे नंबर येतात त्या नंबरपैकी आपण किती नंबरला 5ने कम्प्लीट डिवाईड करू शकतो? तर 65 आणि 130ला. कारण 65ला जर 5ने डिवाईड केला आपण तर 5 1 जा 5, 1 5 असाच 5 3 जा 15. म्हणजे इथं आन्सर 0 0 आलं. तसंच 130ला पण आपण जर 130 डिवायडेड बाय 5 केलं तर 5 2 जा 10, 5 6 जा 30. असे 2 नंबर आहेत. मग ऑप्शन नंबर 2. हाऊ मच विल बी द ॲडिशन ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5 इन 515?
प्लेस व्हॅल्यू, ह्या दोन्ही 5ची प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे. हे युनिट प्लेसला आहे तर त्याची प्लेस व्हॅल्यू 5 आणि या 5ची प्लेस व्हॅल्यू किती येणार 500. मग ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर आन्सर किती येतं आपलं 505. म्हणजे अगोदर दिलेल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू घ्यायची आणि ती प्लेस व्हॅल्यू आलेली एक काय करायचं आपण त्याची बेरीज करायची. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय स्थानिक किंमत त्याची. Which digit at tens place in the smallest number prepared by using the digits 980 only once. टेन्स प्लेसचा नंबर 808 into 1 means how many. तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 808. आता हे आपल्याला इथं काय दिलं फ्रॅक्शन दिलं आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये कुठलं साईन येईल असं विचारले. तर डिनॉमिनेटरमध्ये 19 आहे, मग 9 + 3 12/19 आणि इथं काय येतं आन्सर 11/19. तर मग दोन्हीच्या मध्ये कुठलं साईन येणार तर ग्रेटर दॅनचं, कारण 12/19 आणि 11/19 मध्ये सॉरी आपण इथं काय लेस दॅनचं साईन घेणार, कारण फ्रॅक्शनमध्ये जो मोठा नंबर असतो तो लहान असतो, म्हणून आपण काय करतो इथं लेस दॅनचं साईन घेतो. हाऊ विल यू रीड द फ्रॅक्शन 25/27. याला आपण रीड कसं करायचं तर इथं न्यूमरेटर 25 असं आणि डिनॉमिनेटर 27 असं रीड करायचं आहे. तर आपल्याला हे कुठं दिसतं इथं तर हे थर्ड ऑप्शन आहे, न्यूमरेटर 25 डिनॉमिनेटर 27 हे असं रीड करायचं. फाइंड द प्रॉपर अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स रिगार्डिंग क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल हॅज डॅश साईड्स. किती साईड्स असतात तर 4 साईड्स असतात क्वाड्रिलॅटरलला, 4. Quadrilateral has 4 vertex. Quadrilateral has 4 angles. म्हणजे कॉमन आन्सर काय आलं याचं ऑप्शन नंबर 3 4.